नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेत. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण चेन्नईमध्ये आलेलो आहोत आणि आज एका शेतकरी मित्रांनो आपण पाणी देत आहोत चेन्नईला. तर बघा, आज आपल्या चेन्नईला 74 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि आपण पाणी देत आहोत शेतकरी मित्रांनो. आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, शेतकरी मित्रांनो, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. तर चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. बघा शेतकरी, आता हे आपला चना आहे, 74 दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे आणि आपली जी जमीन आहे ना शेतकरी मित्रांनो, मुरमाटी आहे. बघा, तुम्हाला दगड दगड दिसत असेल इथे, हे बघा आहे, मुरमाटी आहे पूर्ण. आणि हे जो चना इथे पिवळा दिसते तुम्हाला, इथे पाणी साचलं होतं शेतकरी मित्रांनो, त्या कारणाने इथे पिवळा पडलेला आहे. पण माल पण पकडलेला आहे. बघा, चण्याची वाढ पण नाही झालेली आहे. जिथे पाणी साचते तिथे वाढ होत नाही चण्याची. हे बघा आहे. तर आता बघा, इथे चण्याची पोझिशन बघा कशी आहे शेतकरी मित्रांनो. हलकी जमीन असल्यानं तुम्हाला भरपूर घाटे दिसतील. आहे बघा, असं दुरूनच घाटेच घाटे दिसतील तुम्हाला आणि चना पांढुरका दिसतील. तर बघा, मी शिप पण लावलेली आहे. तर आपल्याला ह्या खालच्याच भागाला एक शिप पाणी द्यायचं आहे. तर चण्यानं कलर बघा कसा चेंज केला. आणि फुल बघा, फुलाची हालत बघा कशी झालेली आहे, शेंड्यावरच्या फुलाची हालत. हे बघा, हे बघा, पिवळं फुल आलेलं आहे आणि पाणी कमी पडत आहे. असं चिमलं फुल ते. तर ते घाट्याचा आकार लहान नाही पडला पाहिजे म्हणून आपण आता पाणी देत आहोत. घाटे पण आहे आणि खालचे घाटे भरलेले आहे शेतकरी मित्रांनो, 2-3 असे भरलेले आहे. तर बघा, शिप लावलेली आहे मी. हे बघा, तर आपल्याला अशी पोझिशन तयार करावी लागेल शेतकरी मित्रांनो पाणी देताना. हे बघा, आणि फुल पण आहे. आता हे बघा इकडे, आता इथे बघा, हे ठिगं पिवळं पडलं. का पिवळं पडलं? याला पाण्याचा ताण बसून राहिला. आणि काही त्याच्यात झाडं आहे बुरशीजन्य रोगाची आहे. समोर बघा, समोरही पिवळं पिवळं असं काळपट दिसत आहे. माल यांनी कव्हर केलेला आहे. तर आता ह्या पोझिशनमध्ये आपण पाणी देत आहोत, कारण की ह्या चना भरला पाहिजे. शेंड्यावरचे घाटे यानं फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये झालं पाहिजे. बघा, हे जे आहे, हे घाटा, याला घाटा पकडला पाहिजे. यानं चाल बंद केलेली आहे. बघा, या हरभऱ्याने चाल बंद केलेली आहे, वाढ याची थांबलेली आहे. कारण की पाणी नाही, पाणी कमी पडत आहे. जो काही माल पकडलेला आहे त्यालाच पाणी कमी पडत आहे. तर मग वाढणार कसा, नाही का? चण्याचं कसं आहे, जर ओल असली भरपूर, चना वाढतच राहतो शेतकरी मित्रांनो. 75, 70, 80 दिवसापर्यंत चना वाढतच राहतो शेतकरी मित्रांनो, ओल जर भरपूर असेल तर. आणि फुलं पण येत राहते. तर आता ओल कमी पडली आहे. बघा, जमीन बघा किती उरली आहे. आणि हलक्या जमिनीत तुम्हाला असा माल दिसतच शेतकरी मित्रांनो. पूर्ण माल असा तुम्हाला, असा आपल्याला असं झाड काही असं वाकवा नाही लागत, असाच दिसते तुम्हाला माल. बघा आहे, पूर्ण घाटेच घाटे. आणि फुलाची संख्या कमी आहे आणि घाटे पण भरलेले आहे. या जागेवरचे घाटे भरलेले आहेत थोडेफार, म्हणून मी पाणी देत आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुमचं पण असंच पोझिशन असेल तर पाणी द्या शेतकरी मित्रांनो. बघा ना, फुलाची पोझिशन बघा ना कसं झालं. हे बघा, असं सोकल्यासारखं फूल दिसत आहे. हे जे काही फूल आहे याने घाटा पकडलेला आहे. हे बघा, हे जे फूल आहे ना, याने घाटा पकडलेला आहे. याला पाण्याची आवश्यकता आहे. शेंड्यावरच्या फुलाला याला जर पाणी नाही दिलं ते गळते काही दिवसानं. आणि माथाचा जो भाग आहे ना शेतकरी मित्रांनो, त्याला पाण्याची आवश्यकता नाही, तिथे अजून काही ओल आहे. तर पाहूया समोर पाण्याची आवश्यकता. असं बारीक निरीक्षण करून जर आपण आपल्या पिकाला, हरभरा पिकाला पाणी दिलं तर नक्कीच आपल्याला उत्पादनात वाढ होईल शेतकरी मित्रांनो. आणि आपला चनाही भरून येईल. हे बघा ना, आता इथे हे बघा, ह्या घाटा बघा, ह्या घाटातनी जीव पडले आहे शेतकरी मित्रांनो. ह्या घाटात हे बघा, हे बघा आहे. आणि शेंड्यावरचे घाटे पोचट आहे. आता मी जे पाणी देईन ह्या फुलाला काही होत नाही, कारण की पाणी आपलं 2 तासाचंच आहे. 2 तासाचं, जास्त नाही. आणि नोझल बघा, मी नोझल बघा 2-2 पायपावर लावलेले आहे. प्रत्येक नोझल 2-2 पायपावर लावलेले आहे. म्हणजे 40 फुटावर नोझल लावलेले आहे. 9 नोझल लावले आहे. 9 नोझल बसते आपले. आणि आडवं देता आपली डोंगरी पेरणी आहे, म्हणजे पेरणी आपली पूर्व पश्चिम आहे आणि उत्तर दक्षिण आपलं पाणी देत आहो, कारण की ह्याच खालच्या भागाला पाणी पाहिजे. आता समोर पाणी जर लागलं आपल्याला तर देऊ आपण, हरभऱ्याची पोझिशन पाहून. आता काही आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो, असाच चना भरतो.
आता शेवटचं पाणी देताना आपल्या पिकाला जर खरंच आवश्यकता आहे का तेव्हाच पाणी द्या शेतकरी मित्रांनो. भरण अवस्थेमध्ये जर तुमच्या मालाने भरपूर घाटे पकडलेले असेल, थोडेफार फोसटे असेल, पाणी मागत असेल तर पाणी द्या. तुम्ही पाणी देऊ शकता शेतकरी मित्रांनो. जसं माझा हरभरा कसा आहे या पोझिशनमध्ये तुम्ही पाणी देऊ शकता. कारण की खूप आवश्यक आहे भरण जोपर्यंत भरण होत नाही तोपर्यंत आपल्याला उत्पादनात ॲव्हरेज भेटत नाही शेतकरी मित्रांनो. आता हरभऱ्याने कलर पहा ना कसा चेंज केला. कलर बघा पूर्ण चेंज केलेला आहे, काळपट दिसत आहे. आणि हे मुरमाडी जागा आहे. वरची थोडीफार भारी जमीन येते, काळपट येते, तिथेही मुरुम येते. म्हणजे तिथे जर आपण खोदलं तर 3 फुटापर्यंत मुरुम चालू होऊन जातो. 3 फूट 4 फूटपर्यंत आपले काळी जमीन आहे. माथ्यावरचं जे गोदन दिसत आहे ना, या गोदनपासून तिकडं आणि ह्या गोदनपर्यंत आपली जमीन मुरमाटी आहे. तर एकच शिप द्यायची आहे आपल्याला, कारण की जेणेकरून ह्या माल इतका भरला पाहिजे. जर आता आपण जर पाणी नाही दिलं ना शेतकरी मित्रांनो, हे फूल पूर्ण जळून जाईल. याला पाण्याचा ताण बसणार, गळून जाईल आणि जिथले काही घाटे पकडलेले आहेत तिथले घाटे भरणार आणि खालचा हरभरा पिवळा पडेल. बघा ना, ओल आहे अजून काही, कारण की खालचे पाणी अजून काही पिवळे पडायचेच आहे. माल पूर्ण कव्हर केलेला आहे शेतकरी मित्रांनो यांनी. आता जे काही शेंड्यावरचे फुलं आहे त्याच्यासाठी आपण पाणी देत आहोत आणि जे काही घाटे लागलेले आहे त्यालाही सपोर्ट होईल भरणीसाठी. अशी अवस्था जर झाली असेल ना शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये नक्की पाणी द्या, नक्की पाणी द्या. नक्की फायदा होईल आपल्याला या पाण्याचा. आणि अवस्था पाहून व्यवस्था लावणे फार गरजेचे आहे. म्हणजे पाणी द्यास लागते बा शेवटचं असं नाही शेतकरी मित्रांनो, आवश्यकता असेलच पाणी द्या. बरेचसे शेतकऱ्यांची जमीन वेगवेगळी आहे, पाणी मागते, पाणी नाही मागत, त्याच पाण्यात भरून येतो चरा नाही का. आता शेतकऱ्यांची भारी जमीन राहते, मुळी खोल जाते हरभऱ्याची, तर पाण्याची आवश्यकता राहत नाही शेतकरी मित्रांनो. तसाच तो भरून येतो. आणि बरेचसे शेतकरी भारी जमीन असूनही भरणीसाठी एक पाणी देऊन देतात आणि ठस दाणा भरतात. आणि शेवटचं पाणी दिलंय आपण 2 तासाचं, हलकी जमीन असो भारी जमीन असो, एक पाणी देऊनही टाकलं तर काही फरक पडणार नाही शेतकरी मित्रांनो. 80-85 दिवसात 2-2 तासाचं पूर्ण एक प्लॉट पाणी भरून द्या, म्हणजे फिरून टाका. जर तुम्ही पाणी दिलंय तर काही फरक पडणार नाही, कारण की झाडाचं आयुष्यमान 90 ते 100 दिवसात हरभरा पूर्ण त्याची जे कालावधी आहे तो त्यांना भरूनच येतो. आणि ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला 90-95 झाले असेल, 100 दिवसाचा जो काही हिरवाच आहे नाही का, हिरवाच आहे, तर थांबून जा. पाण्याची आवश्यकता नाही आहे, मग तसंच भरून येते. म्हणजे विनाकारण त्रास घेण्यात नाही का, हरभरा पाणी द्यायला ही त्रासच आहे एक प्रकारचा. इथल्या मोठ्या आता बघा ना, मी पाणी दिलं हे बघा, पाणी द्यायला सुरुवात केली ना तर मला असं झाडं दोन्ही बाजूने करायला लागले. या एक तपलीक आहे, त्रासदायक आहे आणि याच्यात नुकसानही होते, घाटे फुटतात आणि झाडं इकडे तिकडं सरकवताना त्याच्या फांद्या पण मोडतात. बरंचसं नुकसान होते शेतकरी मित्रांनो. कारण की आपण पाणी देताना हे जे झाडं मी जे 2 तास इकडे तिकडे केलेले आहे, तर खालचे हे जे डागी आहे हे कडक आलेली आहे. याला जर थोडासा जर धक्का दिला, जास्त प्रमाणात जर वाकवली ते कटकन तुटते, मग आपलं नुकसान होते शेतकरी मित्रांनो नाही का. पाणी आवश्यकता असल्यावरच द्या, नाहीतर काही आवश्यकता नाही आहे. हलकी जमीन असेल तर अशी अवस्था असेल तर द्या पाणी, म्हणजे माझ्यासारखी. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण लावूयाच आता, चालू करूया. पाणी पण भरपूर आहे विहिरीला आणि 2 तासाची शिप आहे बघा. पाणी भरपूर आहे आणि लाईन पण आहे. 2 तासाची शिप आहे बघा शेतकरी मित्रांनो. आपली शिप लावलेली आहे आपण आता हे हार्डली 1.5 ते 2 तास शेतकरी मित्रांनो. बस तुम्ही पण असा अंदाज घ्या आणि आपल्या हरभरा पिकाला पाणी द्या. बघा 1.5 ते 2 तास, जास्त नाही. तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो आपला हे व्हिडिओ, नक्की शेअर करा आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.